स्वानंद यांच्याकडे जाणार आहोत। बीडमध्ये मतदान पार पडते। मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि नागरिक आता मोठ्या संख्येने हे मतदानासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळीच मतदान लवकरात लवकर उरकून घ्यावं यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडतात। उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे काही ठिकाणी लोक लवकर बाहेर पडतात आणि मतदानाचा हक्क बजावतात। यावेळेला थोडंसं अवकाळीचं सावट सुद्धा काही ठिकाणी आहे। ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा तापमान जे आहे ते थोडंसं कमी आहे, याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे। बीडमध्ये जातोय स्वानंद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वानंद, लोकांची कशा पद्धतीने ये जा पाहायला मिळते? नागरिक जे आहेत, सुजाण नागरिक जे आहेत ते आता बाहेर पडताना पाहायला मिळत असतील। सकाळी 7 पासूनच सारणीमध्ये लोकांनी मतदानाला सुरुवात केली आहे। एका शाळेत हे मतदान होत असून मतदार आता मतदान करत आहेत आणि सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत हे मतदान होणार आहे। एकंदरीतच मतदानाला प्रतिसाद मिळत आहे। अगदी, मात्र सगळ्यात महत्त्वाचं स्वानंद, मोठ्या संख्येने लोकांनी यावं यासाठी सुद्धा यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत। अगदी निवडणूक आयोग सुद्धा दरवेळेला यासाठी प्रयत्न करतो। एक मोठी यंत्रणा यासाठी कार्यान्वित असलेली आपल्याला पाहायला मिळत असते। त्या दृष्टीने जर बघायला गेलं स्वानंद, तर कशा पद्धतीने हे मतदान होतंय आणि तुमच्या या भागामध्ये कोण मतदानासाठी दाखल होणार आहे? किती वाजता उमेदवार दाखल होणार याबद्दल काही माहिती? महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे साधारण 9च्या दरम्यान इथे मतदानासाठी येणार आहेत आणि ते पूर्ण कुटुंबासहित ते मतदान करतील या ठिकाणी। आणि त्यानंतर मग परळी येथे पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे हे 9:30 वाजता मतदान करणार आहेत। अगदी, आणि हे मतदानाची वेळ त्यांनी सुद्धा निश्चित केलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर मतदानासाठी सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने बाहेर पडतात। वयस्कर लोक सुद्धा मतदानासाठी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे कर्मचारी आहेत जे संपूर्ण व्हीव्हीपॅट मशीन असेल किंवा जे वोटिंग मशीन आहे त्याची सगळी पाहणी करतायत। ती झाल्यानंतरच मतदानाला सुरुवात होत असते।